तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे DRDO सर्च करा. त्याच्यानंतर तुमच्यासमोर पहिली वेबसाईट ओपन होईल. त्या पहिल्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं. असं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. सिंपल तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं. इकडे बघा तुम्हाला हे 3 डॉट दिसून येतील. त्या 3 डॉटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर ऑफरिंग ऑप्शनवरती क्लिक करा. नंतर वॅकन्सीज या ऑप्शनवरती क्लिक करा. इकडे तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिसून येतील. तुम्हाला स्क्रोल करत न्यायचं मित्रांनो. स्क्रोल करत नेताना तुम्हाला एक ऑप्शन परत दिसेल सप्टेंबर 11 ॲडव्हर्टाइजमेंट. ठीक आहे, तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इकडे तुम्हाला व्ह्यू मोर हा जो ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्ह्यू मोर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. सिंपल पहिल्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे व्हिजिट लिंक नावाचा ऑप्शन दिसतोय पहिलावाला. ठीक आहे, क्वेश्चन चॅलेंज लिहून आहे बघा मित्रांनो. इथे तुम्हाला व्हिजिट लिंक करायचं आहे. यस करायचं आहे. यस केल्यानंतर इकडे तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड होता तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. आता आपण रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर केलेला आहे. सिंपल तुम्हाला लॉगिनवरती क्लिक करायचं आहे. लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर आपली जी वेबसाईट आहे ती ओपन होऊन जाणार. म्हणजेच आपला जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो ओपन झालेला आहे बघू शकता. इकडे तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल हे जे 3 लाईन दिसतात मित्रांनो या 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर माय ॲप्लिकेशनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर हा जो तुम्हाला असं डोळ्याचं चिन्ह दिसतंय बघा, हा जो डोळ्याचं चिन्ह दिसतंय इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर थोडं तुम्हाला वेट करायचं आहे. इकडे तुम्हाला वरती ऑप्शन याला क्लोज करा. त्याच्यानंतर बघा अशा प्रकारचा ऑप्शन आपल्याकडे ओपन झालेला आहे. आपली जी प्रोफाईल आहे ती ओपन झालेली आहे. 3 डॉटवरती पुन्हा क्लिक करा. कॅन्डिडेट रिस्पॉन्स या ऑप्शनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर इकडे हा जो तुम्हाला क्लिक हेअर दिसतं, ठीक आहे, ब्लू कलरमध्ये हेअर लिहिलेला आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघू शकता आता आपली जे आन्सर की आहे ते तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. नंतर तुम्ही इथून चेक करू शकता. ठीक आहे मित्रांनो, आता याला डाउनलोड कसं करायचं तर सगळ्यात वरती बघा कॉर्नरला प्रिंट नावाचं एक ऑप्शन दिसतंय बघा, मी तुम्हाला दाखवतोय. हा जो प्रिंट नावाचा ऑप्शन दिसतं सिंपल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर थोडं वेट करा. इकडे तुम्हाला सेव्ह एज पीडीएफचं ऑप्शन येईल. प्रिपेरिंग प्रिव्ह्यू, ठीक आहे, काय होतं प्रिपेरिंग प्रिव्ह्यू होतं. थोडं तुम्हाला वेट करायचं आहे मित्रांनो. थोडं वेट केल्यानंतर बघा इकडे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन येईल, डाउनलोड पीडीएफचं. ठीक आहे, त्या डाउनलोड पीडीएफवरती सिंपल तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर बघा आपल्याकडे डाउनलोडचं ऑप्शन येईल. तर डाउनलोडसाठी आपली जी फाईल मॅनेजर आहे ते ओपन झालेली आहे. नंतर तुम्हाला कुठे डाउनलोड करायचं आहे ते तुम्हाला पाथ इथे द्यायचं आहे, जसं मी डाउनलोडमध्ये दिलेलं आहे. इकडे खाली तुम्हाला डनवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, डनवरती मी क्लिक केलेलं आहे. आता योग्यरित्या आपली जी पीडीएफ आहे ती डाउनलोड झालेली आहे. तर कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओमधून हेल्प झाली असेल तर शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कॉम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.